हे पहा आपली बुंदीची तयारी चालू झाली आहे. पीठ हटवून घ्यायचं काम चालू आहे. बुंदीला खूप पीठ व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हटवून घ्यायचं असतं. बुंदी बनवण्यासाठी आपण यूज केलं आहे सम्राटचं हे बेसन, चना बेसन, प्युअर चण्याचं पीठ असतं ते. आणि अशा प्रकारे सगळं बुंदीचं पीठ हटून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया. बघा अशा प्रकारे बुंदी पाडायचं काम चालू आहे आपलं सोप्या पद्धतीत. आणि घरगुती बुंदी बनवायचं काम फक्त सांभाळून काम करायचं. पण इतकंच आहे की पीठ पण असं खलून घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना सांगतात सांभाळून काम करायचं. मला कधीच नाही सांगितलं त्यांनी आतापर्यंत की सांभाळून करत जा म्हणून. तुम्हाला सगळ्यांना सांगतात ते नाही, कारण तुम्हाला तरी सांगतात ज्योती सगळं काम सांभाळूनच करते असं काही नाहीये. पण तुम्ही हे बघा कशी मस्त छान बुंदी गोल छान पैकी पडली. खूप छान वाटते आणि खरंच. आणि तुम्ही पीठ पण पाहू शकता एकदम हे व्यवस्थित आणि हे हटून घेतलेलं आहे. त्यानंतर झाऱ्याने बुंदी पाडून घेतलेली आहे. खूप छान वाटतं. नक्की तुम्ही प्रयत्न करा. पुढे बघूया आपण नंतर बुंदी काढून झाल्यावरती. अशा प्रकारे बुंदी सगळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. थोडीशी हलकी ब्राऊन होईपर्यंत आता लगेच काढायची. मस्त छान वाटते अशी मस्त. तुम्ही रायत्यासाठी पण काढून ठेवू शकता आणि खारी बुंदी पण बनवू शकता. मीठ टाकून खारी बुंदी बनवू शकता. पण आपण गोड बुंदी बनवणार आहोत सध्या. आणि का कशी निघाली आहे नक्की पहा सगळ्यांनी. हो का कशी एक फक्त आत्ताशी केक घाला म्हणजे एक झारा निघालेला आहे. पण छान वाटते बुंदी मस्त पैकी एकदम भारी वाटते बघायला पण. आई तर एकच निघाले. आता नंतर बघूया सगळीकडे थोड्या वेळाने. आणि तेल पण चांगलं गरम करून घ्यायचंय छानपैकी. हे अशा प्रकारे घ्यायचे काढून. बघा बुंदी बघा एक एक थेंब व्यवस्थित पडतायत त्याचे. अशी बुंदी पडायला पाहिजे एक 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 थेंब. आणि त्या प्रकारेच पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पातळ, जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही. तर अशा प्रकारे करून घेतलं तर छान बुंदी निघते चांगली गोलपैकी. बघा ना हे कशी निघालेली आहे बुंदी एकदम दाणेदार आणि खूप छानपैकी बुंदी निघाली आहे. तुम्ही पाहू शकता. इथं थोडीशी काढली आहे. बघूया आता इथे पुढे. कलरची बुंदी अशा प्रकारे बनवायला लागते. कलरची बुंदी कलर म्हणजे कलरची बुंदी आणखी एक कलरचे आहे. ऑरेंज कलर हा एक बनवणार आहे. येलो कलर आणि हा ग्रीन कलर. तर बुंदी त्यामध्ये मिक्स करायला आपण बनवणार आहोत. तर नक्की पहा पूर्ण झाल्यावरची बुंदी अशा प्रकारे काढली आहे. बघा बघू शकता तुम्ही पण. तेल उडतं पण त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. तेल अंगावरती उडेल तर सांभाळून करा जरा. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण हे चालू आहे. असे एक एक थेंब करून ऑरेंज कलरचे. आता ऑरेंज नाही येलो कलरची बुंदी बनवतो हे एक एक. कारण त्याच्यामध्ये टाकायला मिक्स करायला. पाहू पुढे. तर अशाच प्रकारे ही बुंदी तयार झालेली आहे पाहू शकता. आता हिला मिक्स करून आपला साखरेचं पाक तयार करायचं आहे. साखरेचं पाणी तयार झालं म्हणजे पाक तयार झाला की त्याच्यामध्ये ही बुंदी टाकून द्यायची आहे. त्यानंतर मग पुढचा प्रोसिजर बघूया आपण. पाहू शकता कशी बुंदी झाली एकदम छानपैकी. काय नाही एवढी छान झाली एकदम मस्त झाली. आता ही सगळी मिक्स झाल्यानंतर पाकात टाकून तिला भिजून द्यायची आहे. त्यानंतर बुंदी तयार होईल. चला बघूया पुढे. इलायची कुटून घेतलेली आहे. ही साखर आता ती चालली आहे पाण्यामध्ये. आता पूर्ण विरघळेपर्यंत ती हलवत राहायची. चांगला पाक होईपर्यंत. त्यानंतर बघूया पुढे. अशा प्रकारे सगळी साखर वितळून गेलेली आहे पाहू शकता तुम्ही. थोडी पण साखर नाही आहे आणि मस्त छानपैकी पाक झालेला आहे. ही वाफ लागते मोबाईलला पण.
हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये बुंदी टाकणार आहेत. बघा नक्की पाहू शकता. मस्त छानपैकी बुंदी टाकले. त्याला आता गरम इलायची टाकून घेतली. गॅस बंद केलाय. ते पाक झालं की त्यात टाकून आता ते चांगल्या प्रकारे पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचे. सगळी ओली व्हायला पाहिजे. जेवढी बुंदी आहे सुकी बिलकुल नाही राहायला पाहिजे. सगळी ओली झाली पाहिजे आणि त्याला चांगले मग भिजून द्यायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे मग बुंदी तयार होते. तर नक्की हा व्हिडिओ घरी नाही नक्की तुम्ही असं बनवू शकताय. नक्की अशी बुंदी बनवून तुम्ही खाऊ शकता घरी. आणि नक्की बनवायचा प्रयत्न करा. मस्त छानपैकी झाली आहे बघा बुंदी. आता गॅसवरून पण खाली घेतली आहे कारण आता ह्याला मुरून द्यायची आहे थोडी. मुरल्यानंतर आपण खाऊन बघितल्यावर नंतर बघूया याची मस्त विशिष्ट चव कशी आहे. छानपैकी लागते. नक्की बघूया पुढे. खरंच खूप छानपैकी बनवली आहे. रेड कलर, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, येलो कलर पाहू शकता तुम्ही पण. वाव. आणि आता अशाच प्रकारे मी पण चव घेणार आहे थोडीशी. नक्की कशी झाली नक्की बघा तुम्ही. एकच नंबर झाली आहे. गोड पण खूप छानपैकी इलायचीचा फ्लेवर लागतो. आणि खरंच खूप छानपैकी बनवली आहे. रेड कलर, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, येलो कलर पाहू शकता तुम्ही पण. वाव. आणि आता अशाच प्रकारे मी पण चव घेणार आहे थोडीशी. नक्की कशी झाली नक्की बघा तुम्ही. एकच नंबर झाली आहे. गोड पण खूप छानपैकी इलायचीचा फ्लेवर लागतोय आणि एकदम मस्त चविष्ट झाली आहे बुंदी. खूप छानपैकी. वा 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 वा. खरंच खूप छान झाले. नक्की तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा. बुंदी बनवायचं नक्की ट्राय करा. आणि खूप छान प्रकारे झाले. चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट नक्की करा. बुंदी तुम्ही बनवलेली कशी होती ती. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.